जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 23 डिसेंबर इसवी सन 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला. 1670 मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजी राजांनी बागलाणीतील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर 1670 मध्ये राजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला. यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊद खान कमालीचा अस्वस्थ झाला. मराठे बऱ्हाणपूरची पेठ लुटणार होते अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती. त्याचा परिणाम म्हणजे दाऊद खान प्रचंड फौज घेऊन बऱ्हाणपूरच्या रोखाने निघाला. परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठी अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊद खानाने मोठ्या शीघ्र गतीने अहिवंतकडे वाटचाल सुरू केली. परंतु रस्त्यातच मराठ्यांनी अहिवंत किल्ला जिंकून घेतल्याचे त्याला समजले. प्रत्यक्ष लढा न होता अहिवंत मराठ्यांकडे जावा एवढेच नव्हे तर दाऊद खान या महत्त्वाच्या प्रसंगी बेसावध असावा ही गोष्ट औरंगजेबाला खपण्यासारखी नव्हती. 23 डिसेंबर इसवी सन 1534 बहादूर शहा बरोबर वाटाघाटी करून 23 डिसेंबर 1534 ला वसई पोर्तुगीजांकडे आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले, कारण मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगीजांनी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदू पूजा व उत्सवांना बंदी सुरू केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडळी आणि त्यानंतर 1737 साली पेशव्यांनी मोहीम सुरू केली. 23 डिसेंबर इसवी सन 1788 महादजीने 23 डिसेंबर 1788 या दिवशी नाना फडणवीसांना कळवले की गुलाम कादर याने बादशहाची बेकायदा आणखी हरामखोरी केली. त्याचा नतीजा त्यास तसाच देऊन जिवंत धरून पारिपत्य करावे याकरिता फौजेने पैक्याने आणि मेहनतीने जितके प्रयत्न होते तेवढे केले. त्याचे सार्थक श्रीमंताचे प्रतापी होऊन गुलाम या जिवंत धरला. गुलाम कादर शामेलीजवळ मराठी सैन्याच्या हातात जिवंत सापडला. पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली. नाझीर खोजा, विलासराव, मणियार सिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशी करण्यात आल्या. गुलामाची आई पंचावत पळू पाहत होती. तिला पकडण्यास रायाजी आणि अली बहादर गेले. घोसगड मराठी फौजांनी जिंकला आणि तोफा डागून जमीनदोस्त केला. गुलामाकडून जिन्सांच्या याद्या करून घेण्यात आल्या. लूट जप्त करण्यात आली. गुलामाचे डोळे काढून बादशहाकडे पाठवण्यात आले. 3 मार्च या दिवशी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला. बादशाह शाह आलमला परत दिल्लीच्या तख्तावर बसवण्यात आले. खर्च काढून इतर लूट महादजीने दिल्लीला पाठवली. मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची 15 वर्षे म्हणजे 1803 पर्यंत दिल्लीवर फडकत होता. 23 डिसेंबर इसवी सन 1683 पौष शुद्ध चतुर्थी शके 1604 दुंदुंबी संवत्सर वार शनिवार छत्रपती संभाजीराजे गोवा मोहिमेतून किल्ले रायगडाकडे निघाले. जुवे बेटावर पोर्तुगीजांच्या मानहानीकारक पराभवानंतर छत्रपती संभाजी महाराज आपल्या सैन्यासह पोर्तुगीजांच्या साष्टी व बारदेश या भागात गेले व तिथे प्रचंड धुमाकूळ घातला. याच सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच्या हेर खात्याने बातमी आणली की शहाबुद्दीन खान हा कोकणात उतरणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी निर्णय घेतला की शहाबुद्दीन खानाशी स्वतः लढावे व सध्याची जुवे मोहीम ही कवी कलशाला चालवायला देऊन इतर सैन्य घेऊन शहाबुद्दीन खानाचा समाचार घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज निघाले.